चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 14 सर्ग 3. अमृतवर्षी असे आणखी अमृतयोगही आले. भौतिकासवे अध्यात्माला अमृत स्पर्शुनी गेले. स्वामीजींचे भौतिक जीवन होते ते सामान्य. आध्यात्मिकता करीत यांना असेच असामान्य. संसारीची धुरा ओढता धूर समोरी होता. ओढग्रस्त त्यात नामनाला आधार एकची होता. झाकाळुनी मन यावे सारे ऐसे कैक प्रसंग. झोकुनी देती स्वामी स्वतःला सोडीन तो सत्संग. संसाराच्या सागरी येती सुख दुःखाच्या लाटा. भरती ओहोटी समजुनी त्यातुनी स्वामी शोधिती वाटा. स्वामी मनीते सुकाणू संयम विवेक शिडते हाती. पाठ शिवणीचा खेळ नियतीचा नित्य असा तो बघती. अवती भवती धार्मिकतेचे कर्मठतेचे स्तोम. दंभ धर्म ते आध्यात्माचे सारे फसवे व्योम. स्तोम व्योमी या पडे आहुती सदैव अज्ञजनांची. भाविक भोंदू कुणान कैसी खंतची सज्ञानाची. बघता ऐसे फसवे जीवन विषण्ण मनिते होती. फसून देती गळफासी त्या दूर स्वतःला करीती. सद्गुरु दर्शन होता बदले सहजे ते जीवन. आता साधना एक सद्गुरु जाणी अंतर्मन. कुठे जायचे काय व्हायचे कसे जायचे कळे. सोहम ऐसा एक मार्ग तो बुद्धीला आकळे. साध्यची सोहम सिद्धी सोहम मना लागला छंद. छंदामधी त्या धुंद होऊनी घडले विद्यानंद. 3 मुलांच्या संसारामधी उणे कोठले नव्हते. स्वामी स्वामिनी आश्रमी जीवन अंगी रुळले होते. गावोगावी शिष्य वाढती भाव भक्तिये पूर. स्वामी दर्शना सदैव असती शिष्य मने आतुर. प्रतिवर्षी ही परगावीचे स्वामी आरेखन करती. बहु आदरे उत्साहाने शिष्य आयोजन करीती. या दौऱ्याचा प्रथम मान तो भुसावळकरांचा असतो. समाधी सोहळा ज्ञानेशाचा उत्कट उत्सव असतो. जन्म सोहळा सद्गुरूचा तो असे डिसेंबर 15. जळगावीच्या आश्रमातही स्वामी करी साजरा. त्याला जोडून सप्ताहाची प्रवचनमाला होई. नजीक गावीचे शिष्य भेटती स्वामी स्वागत होई. खानदेशीचा निरोप घेऊन नागपुरी ते जाणे. सप्ताहाचे राहणे तेथे हृदय भेटी त्या घेणे. 4 दिवसांचे गोमंतक अन बेळगावी 2 दिन. सद्गुरु सेवे करिता असती शिष्य नित्य ते लीन.
गाओ गावी थाट स्वागती वैभवते आगळे. गुरु शिष्यांच्या अंतरातले असती भाव निराळे. शिष्यमनीच्या सद्भावाला नवी पालवी फुटते. गुरु हृदयीच्या आत्मप्रभेची नवी शलाका दिसते. शिष्य समाजे मी शिष्यांचा विरुनी जातो भाव. सद्गुरु वैभव हे तर सारे स्वामी मनी घे ठाव. पाद्यपूजा अनवसन वस्तू त्या आस्थे स्वीकारिती. समर्पणाचे भाव जाणुनी तटस्थते त्या बघती. श्रद्धेची त्या होई वृद्धी समृद्धी ती येई. आश्रमातली ती अभिवृद्धी वृद्धी सिद्धी ती येई. वर्षभराचे आश्रमी उत्सव कुठे न्यूनता नाही. स्वेच्छेने कुणी भार पेलती कार्यपूर्ती ती होई. हनुमंताची असे कृपा ही रामप्रभूचे कार्य. विशाल सागर उल्लंघुनी तो दावी निजबळ शौर्य. स्वामीजींच्या कार्यालागी आता न सीमा कुठली. मान्यवरा ते सहज बोलता विदेश वार्ता उठली. योग असा तो अमृतवर्षी सहजे चालूनी आला. मनिवा स्वप्नी स्वामी चिंतनी कधी ना तोही आला. मानव मनीच्या मनोमनी ना नियतीचे जे मनी. संचित अथवा विहित म्हणती त्या तेच घडे जीवनी. 4-2 शिष्य स्वामींचे होते परदेशस्थ. मनात त्यांच्या अमृत योगी भाव उपजला रास्त. चक्रे फिरली चक्रगतीने सर्वही चकितची झाले. स्वामी स्वामिनी आणिक 4 विदेश मार्गस्थ झाले. ओलांडाया स्वदेश सीमा पाश्चिमात्य तो देश. सिद्ध झाले स्वामीजीही बदलुनी आपुला वेश. देश तसा तो वेश असावा परी नको दरवेश. बाह्य रूप हे या वेशाचे अंतरी तो परमेश. निरोप देता शिष्यवरांचे भाव भरूनी आले. निरोप घेता स्वामी मनीचे भाव विरोनी गेले. सद्गुरु राया स्वामी वदती तुझेच हे लाघव. स्वरूप रूप ते तुझे पाहतो तूच मला माधव. मासभराचा वियोग आता आश्रम सोडून जातो. हे हनुमंता सर्व भार तो तुला देऊनी जातो. स्वामी हृदयी बोल साठता शिष्य दाटुनी येती. गुरुदृष्टीने भरल्या नयनी पूजन सारे करीती. जडदेहीच्या उड्डाणाचा प्रसंग पहिला होता. सूक्ष्मदेहीचा विश्वभ्रमणीचा अनुभव गाठी होता. यानाचे ना स्वामीस अप्रूप कौतुक परिते होते. बद्ध आसनावरुनी सारे विमान निरखित होते. निरीक्षणातून घडे परीक्षण रक्षण निज भावाचे. सुसज्ज सेवा संरक्षण ते भक्षण बहुजातीचे. झेप अंतरी घेऊन याना गतीस स्थिरता येता. स्वामी गमले अंबरीत ते कृष्ण कृष्ण ते वदता. पर्व 14 सर्ग 3 समाप्त.